तर लासलगावच्या पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी मोठी गर्दी केलेली आहे। अचानक वाढलेल्या गर्दीमुळे काही ठिकाणी रांगा लागलेल्या आहेत। विशेषतः डिझेल भरण्यासाठी शेतकरी ड्रम आणि कॅन घेऊन पेट्रोल पंपावर दाखल झाल्यानं गोंधळ उडालेला होता। नागरिकांनी गरजेपेक्षा जास्त इंधन भरू नये असं आवाहन पेट्रोल चालकांनी केलेलं आहे। तर बुलढाण्याच्या चिखली ते बुलढाणा रोडवरील हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पंपावर इंधन संपलेलं आहे। 2 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेल संपल्यानं नागरिकांचे हाल होत आहेत। कंपनीकडे मागणी करूनही टँकर मिळत नसल्याची तक्रार जी आहे ती करण्यात येते। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। इंधन तुटवड्याचा सामना संपूर्ण राज्यभरातील नागरिकांना करावा लागत आहे, वाहनधारकांना करावा लागत आहे। आज बुलढाणा जिल्ह्यातल्या बुलढाणा ते चिखली रस्त्यावरील हा जो पंप आहे HP चा, या पंपावर सुद्धा डिझेल पेट्रोल गेल्या 2 दिवसापासून संपलेला आहे। एकंदरीत पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये चिखली तालुक्यामध्ये आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळत आहे। गेल्या 2 दिवसापासून या पंपावरती डिझेल आणि पेट्रोल नाहीये। आता पुन्हा डिझेल आणि पेट्रोल या पंपावरती कधी येणार आणि बाकीच्या पेट्रोल पंपावरती डिझेल कधी येणार आणि वाहनधारकांना दिलासा कधी मिळणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन निलेश देशमुखचा गणेश सोळंकी, TV9 मराठी, चिखली, बुलढाणा। तर पेट्रोल आणि डिझेल संपल्याच्या अफवेनं कल्याण डोंबिवलीतील पेट्रोल पंपावर सकाळपासून गर्दी झाली आहे। साठा संपल्यानं कल्याणमधील एक पेट्रोल पंप बंद आहे। जास्त वाहनं आल्यानं पेट्रोल संपल्याचं पंप चालकानं सांगितलंय। अफवेनं नागरिकांनी गर्दी केली, मात्र उद्या आम्हाला पुन्हा पेट्रोल मिळणार आहे आणि पेट्रोल साठा देखील मिळणार आहे असं पंप चालकानं सांगितलं। नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन देखील करण्यात येतं। तर अमरावतीच्या पंचवटी चौकातील ITI समोरील पेट्रोल पंपावरील पेट्रोलचा साठा संपलाय। त्यामुळे बाजूला असलेल्या पेट्रोल पंपावर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा देखील लागलेल्या आहेत। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी। आखाती देशांमध्ये सुरू असलेला युद्धाचा परिणाम जर आपण पाहिलं तर इंधनावर मोठ्या प्रमाणावर झालेला आहे। अमरावतीमध्ये सिलेंडरच्या तुटवड्यानंतर आता पेट्रोलचा देखील तुटवडा जाणवू लागलेला आहे। अमरावती शहराला जवळपास 2 पेट्रोल पंपावर जे आहे ते पेट्रोल संपलेलं आहे आणि ज्या पेट्रोल पंपावर पेट्रोल आहे त्या पेट्रोल पंपावर जी आहे ती पेट्रोल भरण्यासाठी मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे। आपण ज्या ठिकाणी पेट्रोल उपलब्ध आहे त्या पेट्रोल पंपावर जर आपण पाहिलं तर पेट्रोल घेण्यासाठी जे आहे त्या नागरिकांच्या रांगा लागलेल्या आहेत। अनेक पेट्रोल पंपावर काही निर्बंध घालून देण्यात आलेले आहेत। मोजकच पेट्रोल जे आहे ते काही वाहन चालकांना दिलं जात असल्याचं देखील समोर आलेलं आहे। एकीकडे सिलेंडर घेण्यासाठी गर्दी असताना दुसरीकडे आता पेट्रोल घेण्यासाठी देखील तासनतास जे आहे ते आता अमरावतीकरांना थांबावं लागत आहे। कॅमेरामन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। तर जळगावमध्ये पेट्रोल डिझेलचा साठा संपल्यानं सागर पार्क परिसरातील कोझी कॉटेज पेट्रोल पंप बंद झालाय। साठा संपल्यानं बंद होणारा कोझी कॉटेज पेट्रोल पंप हा जळगावातील दुसरा पेट्रोल पंप आहे। पेट्रोल डिझेल संपल्याच्या अफवेमुळे ते भरण्यासाठी नागरिकांनी पंपावर मोठी गर्दी केली होती। त्यामुळे पेट्रोल डिझेलचा साठा संपल्याची माहिती आहे। तर नांदेडच्या अर्धापूर शहरामध्ये गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला। याचा फटका हॉटेल व्यावसायिकांना बसतोय। चुलीवर स्वयंपाक करावा लागत असल्यानं वेळेत ग्राहकांना जेवण देता येत नाहीये। त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांच्या नफ्यामध्ये तूट झाली आहे। तर काही गॅसधारक मात्र ब्लॅकमध्ये 3 ते 4 हजार रुपयांना व्यावसायिक गॅस विकत असल्याचा आरोप हॉटेल व्यावसायिकांनी केलेला आहे। तर गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्यानं अनेकांनी पुन्हा एकदा पारंपरिक चुलीचा पर्याय स्वीकारलेला आहे। यामुळे लाकडाच्या मागणीमध्ये अचानक मोठी वाढ झाली। या वाढत्या मागणीचा थेट परिणाम जंगलतोडीवर होणार असल्याची भीती व्यक्त केली जाते। 10-15 वर्ष जवळ मला आठवते तसं गॅस उपलब्ध असल्यामुळे कधीही लाकडाची मागणी आमच्याकडे लोकांनी केलेली नाही। परंतु आता हॉटेलवाले, व्यावसायिक लोक, घरगुती असे अनेक प्रकारचे लोक आता लाकडाची मागणी करून राहिले। पूर्वीचे दर आणि आताच्या दरात काय फरक झालाय? निश्चित दरात तफावत झालेली आहे। पूर्वी समजा 7 रुपये किलोने विकत होते, आज 10 रुपये किलो साधारण रेट झालेले आहेत। आम्हाला सुद्धा मार्केटमध्ये घेताना चढ्या भावाने घ्यावं लागतात।